नमस्कार माझ्या भावी शिक्षक विद्यार्थी मित्रांनो. भावी नाही, आता लवकरच हे शिक्षक होणार. अतिशय आनंदाची बातमी आहेत विद्यार्थी मित्रांनो. एक नवीन जी आर आलेला आहे. आज 1 जानेवारी आणि 1 जानेवारीला नवीन जी आर आलेला आहे. तो आपण फटाफट आता बघूया काय आहे तो. अतिशय आनंदाची बातमी आहे ही. मी आता जी आर ओपन केलेला आहे स्क्रीनवरती आणि तुम्ही बघू शकाल की स्क्रीनवरती कशाबद्दल हा जी आर आलेला आहे. हे बघा, पवित्र पोर्टल मार्फत मी इथं हा जी आर वाचत आहे. पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक पदभरतीमध्ये शैक्षणिक वर्षाअखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबत. म्हणजे शैक्षणिक वर्षाअखेर म्हणजे आता जे वर्ष चालू आहे 2025-26 हे आपलं शैक्षणिक वर्ष चालू आहेत, याच्या अखेर रिक्त होणारी संभाव्य पदे याच्याबाबतचा जी आर निघालेला आहे. म्हणजे आता आपली लवकरात लवकर भरती होणार आहेत असं या जी आर वरून दिसत आहे आपल्याला. आता बघूया आपण पुढे त्यांनी काय दिलेलं आहे ते बघूया विद्यार्थी मित्रांनो. प्रस्तावना इथे मी वाचत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक पदभरती पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत आहे. उपरोक्त संदर्भ दिन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये सद्यस्थितीत 80% पर्यंत रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे. म्हणजे जवळजवळ 80% पदं, जेवढी काही रिकामी पदं असतील त्याच्यापैकी 80% पदं भरण्याची तरतूद आहेत. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील निकालाच्या आधारे पद भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. म्हणजे आता जी आपली टेट एक्झाम 2025 झालेली आहे तिचा जो निकाल आहे त्याच्यानुसार आता ही पद भरती होत आहे. दरवर्षी सेवानिवृत्ती व संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांवर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. बरोबर, आता हे जे आपलं शैक्षणिक वर्ष संपणार आहे 2025-26, तर त्यावेळेस बरेचसे शिक्षक हे सेवानिवृत्त होणार आहेत आणि जे काही संच मान्यतेनुसार पण जागा रिक्त जागा निघणार आहेत त्या सगळ्या भरणं 80% पर्यंत भरणं हे उपलब्ध करून देत आहेत. म्हणजे हे शिक्षक आता ते शिक्षक उपलब्ध झाले पाहिजे. सेवानिवृत्त शिक्षक निवृत्त होणार आणि जे काही अजून खाली जागा असणार आहेत ह्या सगळ्यांसाठी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तर कधी 2025-26 वर्ष अखेर, म्हणजे हे शैक्षणिक वर्ष अखेर. बरोबर, पुढे वाचूया. तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2019 मधील तरतुदीनुसार शाळांतील पदे 10% पेक्षा अधिक पदे रिक्त ठेवता येणार नसल्याची बाब विचारात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर संभाव्य रिक्त पदे भरतीसाठी विचारात घेण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. अतिशय आनंदाची बातमी. म्हणजे 10% पेक्षा जास्त पदे रिक्त त्यांना ठेवता येणार नाही शाळांतील. म्हणजे जास्तीत जास्त भरती होण्याचे चान्सेस आता वाढलेले आहेत आणि ते पण शैक्षणिक वर्ष 2025-26च्या अखेर. ओके, पुढे चालूया. शासनाने काय निर्णय घेतला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर म्हणजे मे 2026 अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयात नमूद मर्यादेत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील गुणांकांच्या आधारे शिक्षक संवर्गातील पद भरती करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. अतिशय छान माहिती, अतिशय छान जी आर, आनंदाची बातमी. मे 2026 अखेर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शिक्षक झालेले असणार. जुलैमध्ये तुम्ही शाळांवरती रुजू असणार आणि भावी पिढीला शिकवत असणार. अतिशय आनंदाची बातमी आहेत मित्रांनो, असं या जी आर सांगत आहेत. आता तर बघा, हा जी आर कुठून आलेला आहे तर त्याचं पण सांगतो मी तुम्हाला. तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्याकडे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक हा दिलेला आहे असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने सक्षंकित करून काढण्यात येत आहे. तर आपले जे उपसचिव, महाराष्ट्र शासनाचे उपसचिव आबासाहेब कवळे आहेत,
त्यांची डिजिटल सिग्नेचरी असलेला हा जी आर आहेत विद्यार्थी मित्रांनो. हा जी आर तुम्हाला आपल्या या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला इथून तो संकेतांक क्रमांक टाकायचा आहे आणि तो इथे तुम्हाला मिळणार आहे. तो इथून डाउनलोड करा. मी इथूनच डाउनलोड केलेला आहे आणि तुमच्यासमोर हा जी आर वाचत आहेत. तर अतिशय आनंदाची बातमी आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे चांगलं अपडेट आलेलं आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल की जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांना किंवा सगळ्याच शिक्षक विद्यार्थ्यांना, भावी शिक्षकांना, आत्ताचे भावी शिक्षक ना नोकरी लागावी, यात त्यांना नोकरी लागून ते शाळेवरती रुजू व्हावेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो विद्यार्थी मित्रांनो. तसेच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ही इन्फॉर्मेशन. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.